तर हे बघा, आपल्या वाड्याचं आहे ना कौलं तुटली होती आणि इथले वाशे तुटले होते, वन साईड डॅमेज झाली होती. तर तीच आता आपण रिपेअर करतोय. जास्त कोण डॅमेज का झाली आहे, कारण ही बघा इथे आहे ना वरती नारळ आहे, त्या नारळीचे नारळ पडून पडून डॅमेज झालं. म्हणजे पावसाळ्यातून आहे ना पूर्ण वासे खराब झाले, पाणी वगैरे गवतामध्ये साठलं होतं, तर पूर्ण हे खराबच झालं होतं. आणि आता रिपेअरिंगचं काम चालू आहे. नमस्कार, मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 3:45 आणि आपला वाडा आहे इथे आणि वाड्याचं काम चालू आहे थोडं. त्याच्या आहे ना वन साईड म्हणजे एका साईडला आहे ना तुटला आहे वाडा आपला, तर त्याचं काम चालू आहे आणि आता रिपेअरिंगचं काम चालू आहे. तर सकाळपासून काम चालू आहे. आपण थोडं बाहेर होतो त्यामुळे आपल्याला शूट करता नाही आलं, पण ठीक आहे, अजून पण काही वेळ गेलेली नाही. तर इथं आपली गुरं आहेत. आपली गुरं आहे ना दुपारीच येतात. आता खूप लोकांना गुरं बघायला आवडतात आपली, तर त्यांच्यासाठी खास आपल्या बैलाचं नाव आहे हरण्या ना, हे वासरू म्हणजे आता मोठा झालेला आहे. आणि ही बाकीची गुरं आहेत आपली, नावं तर सगळ्यांना माहिती आहे, तरी पण सांगतो एकदा. ही गाय टिक्की ना की गुड्डी, काहीतरी गुड्डी. तर असं बाचकायला होतंच आपल्याला रोजच्या सारखं. तर ही गुड्डी आहे, तो सोम्या आहे आणि ह्याचं नाव काय, सागर. हा सागर. आणि तो चतुर. अशी आपली गुरं आहेत आणि हा हरण्या. तर गुरप्रेमींसाठी खास व्हिडिओ. आणि हा आपला वाडा. तर वाड्यातलं गवत आहे ना साफ केलेलं आहे, आता काढलेलं आहे जे उरलं सुरलं होतं ते. आणि आता आपण बघणार आहोत की कशा प्रकारे काय पुढे काम चालू आहे ते. आता काही दांडली मारतात ना, तर हे वाशे लावून झालेले आहेत आता. आणि ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला नवीन गवत भरायचं आहे, तर त्यासाठी वाडा तर नीट झालेला पाहिजे. तर वासरू आहे ना खालून बघतोय की बाबा नेमकं काय चालू आहे. त्याला वाटतंय काय नेमकं देतोय. तर मी आता वाड्यावरती जरा वाड्याच्या माळ्यावरती चढतोय आणि वासरू आपला बघतोय काय बाबा काय देणार तुला. हा मोबाईल आहे. तर इथं बबलू आहे, तिथं दादा आणि मेस्त्री आहेत ते आमचे थोरल्यावाडीतले. अशोक मेस्त्री ना नाव त्यांचं, अशोक मेस्त्री. तर आपल्या थोरल्यावाडीतले आहेत ते आणि उत्तम काम करतात. तर हे बघा, हा आमचा वाडा म्हणजे गोठ्याची वरची बाजू, माळ्याची ही कौलं आहेत. आता ही कौलं आपण इथे वरती पण लावणार आहोत, पण त्याआधी कामट्या लावायचं काम आता चालू होईल. कामट्या म्हणजे दांडल्या. तर बघूया जरा. हे बघा, वाड्यावरती म्हणजे वाड्याच्या मध्ये माळ्यावरती बबल्या दे कामट्या. तर हे बघा, ह्या कामट्या आहेत, ह्या जुन्या कामट्या आहेत म्हणून त्या काळ्या झालेल्या दिसतात तुम्हाला, वापरलेल्या आहेत मध्ये मध्ये. तर ह्या कामट्या आहेत आणि हा आपला साहिल बबलू. आणि कशा प्रकारे आता कामट्या लावतात ते बघूया जरा एकदा. हे वाशे पण लावलेत, आत्ताच लावलेले आहेत. कशा प्रकारे हे लावलेत ना वासे, ते एकदा जरा बघूया. हे बघा, हे पूर्ण आहे ना मापामध्ये लावावं लागतं, नाहीतर काही नीट राहत नाही. तर त्यासाठी आपल्याला मेस्त्रींची गरज पडते, म्हणून आपल्या थोरल्यावाडीतले मेस्त्री आहेत. हे बघा, अशोक मेस्त्री. आणि इथं वरती नारळ आहे. ते बघा, अशा प्रकारे हे लावलेलं आहे सगळं. जवळून दाखवतो तुम्हाला. इथे खाली आहे ना पर्याय, तुम्हाला दिसेल. हा बघा, आपल्या बाजूलाच, घराच्या बाजूला पर्याय. आणि इकडे आपलं घर आहे. बघा, हे आपलं घर आहे. आणि हे बघा, ह्या नारळीची झाड आहे, तिथं सगळं डॅमेज करून टाकतात आजूबाजूला. आणि हे बघा, इथं पण तुटलेलं आहे. हे वांदराने केलेलं आहे. वानर, आपल्याकडं वांदरं खूप आहेत. वांदरं आहे ना उड्या मारत असतात नुसती, त्यांनी हे सगळं तोडून टाकलेलं आहे. पत्रे कौलं वगैरे सगळं फोडून टाकतात.
आणि अशा प्रकारे ना कामट्या लावतात. हे बघा. काय पाहिजे हातून? लहान मोठे वायली काढ गो. बारीक तुकडा एक एवढा इकडून बघू. लहान मोठी काढ, म्हणजे मोठी तर मोठी, लहान तर लहान दे. ती बघूया दे इकडे. याच्यापेक्षा लहान बघ. हो एक नाही आणले नाही, बहुतेक भाग आहे एवढी पुढे आहे काय? एवढीच आहे. दुसरी त्याच्यापेक्षा लहान नाही असती? लहान लहान मोठी असते. मग ही हा दे बघूया, दे चालेल. दे मग बघूया पुढे. एकदम तुकडा लहान आहेत ना, तर बाजू ठेव. मी नाही जागा सोडू. बारकं बारकं आता दिलं ना, एवढं बारीक तुकडा व्हायला टाक. लहान मोठ्या कांद्या बिंद्यावर येणार नाही अशी. तर ही करवत आहे किंवा ही करवत आहे आणि ते ज्याने ठोकतायत त्याला हातोडी म्हणतात. तर अशा प्रकारे आहे ना परफेक्ट मापामध्येच आहे ना या कामट्या लावाव्या लागतात. तर हे बघा, हे मापामध्ये लावण्यासाठी आहे ना, हे कौलाचं माप आहे, एका कौलाचं, जेणेकरून ह्या कामट्या दांडल्या परफेक्ट लावण्यासाठी मापामध्ये याचं बनवलेलं आहे त्याने. हे पाहिजे. हां हे बघा, अशा प्रकारे याचं माप घेतील. आता बबलू लहान बघ, लहान तुकडा. हे बघा, अशा प्रकारे हे लावतात माप घेण्यासाठी आणि खेळाने ठोकतात. हे बघा, हे परफेक्ट जर नाही आलं ना तर कौलं बसणार नाही नीट. त्यासाठी हे परफेक्ट मापामध्ये लावावं लागतं. तर आपण आहे ना आता थोडंसं खाली जाऊया. वांदरांचं नाव घेतलं आणि वांदर आलेले आहेत. ते बघ, आपल्याकडे ना वांदर खूप आहेत. हे बघ, हे दुसरं वांदर. आणि सत्यावर आपला उभा राहिलाय वाड्यावरती आणि इथले नारळ पाडतोय. बघूया आता कशा प्रकारे पाडतोय काठीने नारळ. 5 आहेत, 5. 5 आहेत ना? 5 आणि इथे वरती 2 आहेत. शेळ पण पाड एक. शाळा तसं पडत नाही. अक्का सोडून शाळा तसा पडत नाही लवकर. का नाही, त्याचा जो हे असतो ना, म्हणजे ते असतो ना, ते देठ आहे ना, तो आहे ना एकदम ताट असतो आणि सुक्याचं कसं लगेच आपण ढकलला तरी पडून जातो. असं आहे काय? या कसं माहिती आहे का? तुम्हाला माहिती असेल तर आम्ही सांगतो. तर बरोबर. तर आता कोंडा काठी आणायला आई गेली आपली आणि सत्यावर आता नारळ पाडणार आहे. बघूया आपण थोड्या वेळात लगेच. तर काठी आलेली आहे आणि सत्यावर आता नारळ पाडणार आहे वाड्याच्या कौलावरती उभा राहून. वांदर आलं की काय रे? वांदराने आहे ना खूप त्रास दिलेला आहे काय. हा तुम्ही आतमध्ये जा. थांबे, अंगावर वगैरे पडत. इथं यायचं नाही त्या अंगावर धापकन तोंडा बिंडावर. तुम्ही थांब, मी जातो माग. आणि हे बघा, पाडला नाही. सत्यवानने नारळ पाडतोय काठीने. या नारळांमुळे शाबास. तर काठीने नारळ पाडणं आहे ना थोडं डेंजरच आहे. आता 2 नारळ त्याच्या अंगावरती आले होते, पण त्याला माहीत असल्यामुळे त्याने हात टाकला आणि नारळ बाजूला केला.
हा हा जा. तुझी एकच नारळ हवा ते नको मला एक घेऊन जा. नाही एवढं मॅचिंग काढलं तर घे एक नाही घेऊन जा त्याच्यात. अरे एक नाही हा नेल तो वर चढलंस तो घेऊन जा एक घेऊन एवढा त्रास देतो हा नारळ. आणि शेवटी नारळ त्याने काढले. हे शेळा येत की काय बघ. शेळा येतो काय बघ. शेळ खायला आहे ना मजा येते काय. मग शेळ खायला मजा येते. शेळ खायला मजा येते बघ. येत असेल तर काढ. इथं हाय शेळ आहे. तिथे आहे ना एक शेळ आहे. तर आता आपण आलो वाड्यात. तिथं आपण बघितला भोंबूळ आपल्याला नाही भेटला. इथं होल आहे. इथं एक होल आहे. बघूया काट्या घालून बघूया आहे काय. नाही इथं नाही. इथं एक आहे. इकडे 2-3 इकडे पूर्णच आहेत होल. हे बघा इथं बघूया काठी टाकून. आवाज येतो बघा. नाही भोंबूळ मेलं की काय. ह्याच्यातनं डोंगळा आला बाहेर. इकडं बघूया. तर नाही भोंबूळ दिसले नाही. लास्ट टाइम एकदा बघितलं होतं आम्ही. भोंबूळ काय मेलं की काय. इथं बघूया आता टाकून. नाही इथं पण इथं नाही दिसलं. पूर्ण चाळणी केला नाही पण भोंबूळ काय दिसत नाही ह्याच्यात. दुसरीकडे कुठं आहे का बघूया आधी. चल बाजूला हो. आपले हे गुरं आहेत. आपली गुरं मारकोटी नाही त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. इथे बघूया. बघ इथे एक होल आहे. नाही वाटतं भोंबूळ वाटतं फिरायला गेलेत. संध्याकाळवर येतील. नाही तर आहे ना असा आवाज येतो हा त्यांच्याकडनं भोंबळांचा. इथं असतात वाटतं. इथं नाही भोंबूळ नाही. भोंबूळ वाटतं गेले सगळे. इथे बघितलं का आपण. बघितलं वाटतं. तर भोंबूळ नाही आहेत. नाही तर भोंबळांचा आहे ना आवाज येतो. खूप लोकांना माहिती आहे. मला कमेंट करून नक्की सांगा. हां कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चल मी बाहेर जातो. चल आपली गुरं आहेत. थांब नंतर येतो. तर भोंबूळ वाटतं नाही आहेत आता. नाही तर तुम्हाला दाखवलं असेल पण खूप लोकांना माहिती आहे. त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो आता कामट्या बसवण्याचं काम चालूच आहे आपलं. आणि आज होतील हे कामट्या लावून. कौलं काय आज होणार नाही. कौलं कदाचित उद्या लावतील. तर उद्या वगैरे लावतील कौलं. आणि आपली गुरं आहेत खाली. गुरं बघतायत. ते म्हणतात काय नेमकं चालू आहे बाबा या लोकांचं. तर ही आपली गुरं आहेत. ही करून बघ. ही करून बघ. तर आता आपल्या वाड्याचं काम झाल्यानंतर आपण वाड्यामध्ये गवत भरणार आहोत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा फक्त मनोरंजन.